नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मराठी व्याकरण संपूर्ण माहिती या सिरीजमधील या मालिकेतील हा भाग दुसरा आहे, ज्यामध्ये आपण संधी हा घटक पूर्णपणे समजून घेणार आहोत। पुढे जाण्या अगोदर मित्रांनो, एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यावेळेस आम्ही कम्प्युटरवर प्रेझेंटेशन करतो त्यावेळेस काही त्रुटी राहण्याची शक्यता असते आणि तेच पहिल्या व्हिडिओमध्ये घडलेलं आहे। स्वरांच्या बाबतीत घडलेलं आहे की इंग्रजीमधील दोन स्वर आहेत ॲ आणि अ, यांचा समावेश हा मराठी वर्णमालेमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळं मराठी व्याकरणात एकूण स्वर किती असं विचारलं तर आपल्याला ती 14 सांगावी लागतात आणि मूळ स्वर किती असं जर म्हणलं तर 12च सांगावी लागतील। तर हा दोन्हीतील फरक समजून घ्या की एकूण स्वरांची संख्या किती 14 आणि मूळ स्वरांची संख्या किती 12। तर हा एक छोटासा भाग होता जो आम्ही विसरून गेलो होतो किंवा त्याच्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये राहून गेला होता, तो इथे क्लिअर करण्यात आलेला आहे। पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा, म्हणजे तुम्हाला आम्ही अपलोड करत असलेल्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळत जाईल। आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चला तर सुरुवात करूया या भागाला। संधी म्हणजे काय? संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे। आता संधी नेमकं काय आहे, त्याची व्याख्या कशी करता येईल हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। इथे एक उदाहरण आहे, ईश्वर प्लस इच्छा। हे एक उदाहरण आहे। या उदाहरणात आपल्याला क्लिअर कट समजेल की म्हणजे संधी म्हणजे नेमकं असतं काय। ठीक आहे, तर ईश्वर आणि इच्छा हे दोन शब्द आहेत, यांनाच पहिलं पद आणि दुसरं पद असं म्हणतात। तर या पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण यांच्या बेरजेतून किंवा एकत्रीकरणातून एक नवीन आपल्याला वर्ण मिळतो। जसे की र चा उच्चार केल्यावर आपल्याला अ मिळतं शेवटी, आणि ई हे इथं स्वर आहे। यांच्या बेरजेतून किंवा एकत्रीकरणातून आपल्याला ए हा स्वर मिळतो, आणि या ए स्वरामुळं या ईश्वर इच्छा या दोन शब्दांचं मिलन होतं आणि ईश्वरेच्छा हा नवीन शब्द आपल्याला मिळतो किंवा तयार होतो। तर अशा प्रकारची जी जोडणी केली जाते त्यालाच काय म्हणतात? संधी असं म्हणतात। आता संधीचे प्रमुख 3 प्रकार पडतात। ते कोणते आहेत? एक आहे स्वरसंधी, दुसरी आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी। ठीक आहे, तर हे 3 काय आहेत? संधीचे प्रमुख प्रकार आहेत। आता पहिल्यांदा आपण स्वरसंधी समजून घेऊया। स्वरसंधी आठवणीत राहू दे की स्वरसंधीचे एकूण 5 प्रकार पडतात। आणि ते कोणते? तर ते आहेत सजातीय, विजातीय, यालाच गुणादेश असं म्हणतात। तिसरा आहे वृद्ध्यादेश, चौथा आहे यणादेश आणि 5वा प्रकार आहे इतर। तर स्वरसंधीचे हे 5 प्रकार आहेत: सजातीय, विजातीय किंवा गुणादेश, वृद्धादेश, यणादेश आणि इतर। तर स्वरसंधी म्हणजे काय हे पण आपण समजून घेऊया, क्लिअर करूया। इथे बघा की ईश्वर इच्छा या दोन शब्दांचे एकत्रीकरण करत असताना पहिल्या पदातील जो वर्ण आहे तो अ आहे आणि दुसऱ्या पदातील जो पहिला वर्ण आहे तो ई आहे आणि हे दोन्ही स्वर आहेत। तर अशा प्रकारे ज्यावेळेस हे दोन स्वर एकत्र होऊन एक नवीन स्वर मिळतो त्यालाच स्वरसंधी म्हणतात। तर आपण पहिल्यांदा आता सजातीय स्वरसंधी जाणून घेऊया।
आता सजातीय स्वर प्रामुख्याने कोणते एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार होतो ज्याच्यामुळे त्याला सजातीय स्वर संधी असं म्हणतात, तर ते आहेत अ आणि आ, हे सजातीय स्वर आहेत. तसंच ई, दीर्घ ई हे पण सजातीय आहेत आणि उ आणि दीर्घ उ हे पण सजातीय आहेत. जेव्हा ते एकत्र होऊन एक नवीन स्वर तयार करतात तर तो कसा करतात ते पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता इथं सजातीय स्वर हे अ आणि आ आहेत, ठीक आहे. तर ज्यावेळेस ते कोणत्याही स्थितीमध्ये एकत्र येतात त्यावेळेस तो आ हाच दीर्घ स्वर तयार करतात, ठीक आहे. अ प्लस अ केलं तर आच मिळतं, अ प्लस आ केलं तरीही आच मिळतं आणि आ प्लस आ केलं तरीही आच मिळतं. तसंच ई, ई, उ, ऊच्या बाबतीत आहे. ई प्लस ई केलं तर आपल्याला दीर्घ ई मिळतं, ई प्लस दीर्घ ई केलं तरीही आपल्याला ईच मिळतं आणि दीर्घ ई प्लस दीर्घ ई केलं तरीही आपल्याला दीर्घ ईच मिळतो. आणि तसंच ऊच्या बाबतीत आहे. इथं एखादं उदाहरण घेऊया. उदाहरण आहे जन आदेश, ठीक आहे. जन आदेश पहिलं उदाहरण आहे जन आदेश. आता इथं जन आदेश हे दोन शब्द आहेत, त्यांच्या एकत्रीकरणातून जनादेश हा शब्द तयार होतो. तो कसा? पहिल्या पदातील शेवटचा वर्ण न असं उच्चारल्यावर आपल्याला अ मिळतो आणि दुसऱ्या पदातील जो पहिला वर्ण आहे तो आ आहे, स्वर आहे. यांच्या एकत्रीकरणातून आपल्याला काय मिळत आहे? आ मिळत आहे, आ. आणि या आमुळं जन आदेश याचं काय होतं? जनादेश होतं. तसं दुसरं एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर इथं एक उदाहरण घेता येईल आपल्याला. मुनी प्लस इच्छा, यामध्ये नी आहे. नी ची वेलांटी पहिली आहे म्हणून इथं लघु येईल आणि इथं पण लघु ई आहे. यांच्यातून मिलनातून किंवा एकत्रीकरणातून दीर्घ ई तयार होतं आणि या मुनी इच्छा या शब्दाचं मुनिच्छा असं नवीन शब्द आपल्याला मिळतो आणि ही जी पहिली वेलांटी आहे ती इथं दुसरी वेलांटीमध्ये कन्वर्ट होईल, मुनिच्छा. अशा प्रकारे हे दोन शब्द एकत्र येऊन नवीन शब्द मुनिच्छा तयार होतो आणि यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदातील स्वर हे सजातीय असल्यामुळं याला सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. आता विजातीय स्वरसंधी जाणून घेऊया. विजातीयलाच गुणादेश म्हणतात, हे पण चांगलं आठवणीत राहू द्या, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. विजातीय स्वरसंधीतील एक प्रकार विजातीयला दुसरं नाव कोणतं? तर गुणादेश. विजातीय किंवा गुणादेश हा प्रकार समजून घेऊया. सजातीयचे एकदम अपोजिट असतो हा, हे तर आपल्याला समजलं असेल, परंतु तरीही याच्यामध्ये काही छोट्या छोट्या बाबी आहेत त्या आपण जाणून घेणं गरजेचं ठरतं. आता विजातीय किंवा गुणादेशमध्ये नेमकी कशा प्रकारची स्वरसंधी होते ते आपण इथं समजून घेऊया. अ प्लस ई जर केलं तर आपल्याला ए मिळतं. तसंच अ प्लस दीर्घ ई असेल तरीही आपल्याला ए मिळतं आणि आ प्लस ई ते लघु ई असेल किंवा दीर्घ ई असेल तरीही आपल्याला एच मिळतं. त्यानंतर अ किंवा आ असेल आणि त्याच्या पुढं उ असेल तरीही आपल्याला ओ मिळतं. तसंच अ किंवा आ च्या पुढं दीर्घ उ असेल तरीही आपल्याला ओ मिळतं. आणि शेवटची गोष्ट आहे र च्या बाबतीत. अ प्लस रू केलं तर आपल्याला अर असं मिळतं आणि ह्याला हलंत असं म्हणतात, जिथं आपण अशी छोटीशी खूण करतो. तर अशा प्रकारची जिथं संधी घडून येते तिथं विजातीय संधी किंवा गुणादेश ही संधी असते. एक दोन उदाहरणं घेऊन आपण इथं समजून घेऊया. पहिलं उदाहरण घेऊया गणेशचं, ठीक आहे. गण अधिक ईश, यामध्ये पहिला पदातील जो वर्ण आपल्याला मिळणार आहे तो आहे अ. दुसऱ्या पदामध्ये दीर्घ ई. यांचं एकत्रीकरण काय आहे? ए. आणि गणेश हा एक नवीन शब्द मिळेल गणईश पासून. तर अशा प्रकारची जी संधी आहे ती आहे विजातीय स्वरसंधी. आणखी एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर
महाऋषी हे उदाहरण घेऊया. महाऋषी यामध्ये महा हा वेगळा शब्द आहे, ऋषी हा शब्द वेगळा आहे. हा मध्ये आपल्याला आ हा स्वर मिळतो, रू हा ऑलरेडी स्वर आहे आणि यांच्या दोन्हीतून मिलनातून किंवा एकत्रीकरणातून हा अर मिळतो. ठीक आहे. आणि या अरमुळं इथं महर्षी असा शब्द होतो, कारण हे हलंत आहे र, त्याच्यामुळं श वर काय, शच्या वेलांटीवर काय येईल, रफार येईल. आणि अशा प्रकारे महर्षी हा एक नवीन शब्द आपल्याला या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून मिळतो. तर अशा प्रकारची जी संधी असते त्यालाच विजातीय संधी किंवा गुणादेश असं म्हणतात. तर हा जो सजातीय आणि विजातीयमधील फरक आहे तो तुम्हाला नीट समजला असावा. आणि या पुढचा जो प्रकार आहे वृद्ध्यादेश तो आपण समजून घेऊया. वृद्ध्यादेश. आता वृद्धादेश हा जो प्रकार आहे तो समजून घेण्यासाठी काही संधी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. इथं ज्यावेळेस अ आणि ए हे एकमेकांसमोर येतात, ते एकत्र होतात, त्यावेळेस त्यांचा म्हणजे एचा आई हा होतो. तसंच आ प्लस ए केलं तरीही आपल्याला आई मिळतं. आणि आ प्लस आ म्हणजे अ किंवा आ आणि त्यांच्यासोबत बेरीज झाली किंवा त्यांचं एकत्रीकरण झालं आईसोबत तरीही आपल्याला आईच मिळतो. तर ही अशा प्रकारची जी संधी होते त्यामध्ये त्यालाच वृद्ध्यादेश संधी असं म्हणतात. तसंच आणखी एक आहे, त्याच्यामध्ये अ किंवा आ हे त्याची जर बेरीज किंवा त्याचं एकत्रीकरण ओ सोबत झालं तरीही आऊ मिळतं. आणि अ किंवा आ चे एकत्रीकरण आऊ सोबत झालं तरीही आऊच मिळतं. तर अशा प्रकारची जिथं जिथं संधी होते त्यालाच वृद्ध्यादेश संधी असे म्हणतात. एखादं उदाहरण घेऊया आपण इथं. आता क्षण एक हे दोन शब्द वेगवेगळे आहेत. यामध्ये न याच्यामध्ये काय येतं, अ येतं. ए ऑलरेडी स्वर आहे म्हणून तो ए होईल. आता यांचं एकत्रीकरण काय होईल, आई. आणि मग यांच्या मिलनातून किंवा यांच्या एकत्रीकरणातून जो आई हा स्वर मिळालेला आहे त्या स्वरामुळं या दोन शब्दांचं एकत्रीकरण होतं आणि शनेक हा शब्द मिळतो आपल्याला. शनेक. ठीक आहे. शनेक हा शब्द आपल्याला इथं मिळतो. तर अशा प्रकारची जी स्वर संधी होते त्यालाच वृद्ध्यादेश म्हणतात. एखादं आऊचं उदाहरण सुद्धा आपण इथे घेऊया. बघा, जल ओघ हा शब्द आहे. इथं जागा नाही आहे आपल्याजवळ, तरीही आपण घेऊ थोडीशी जागा करून. जल अधिक ओघ हे दोन शब्द आहेत. आता जलमध्ये आपल्याला अ हा स्वर मिळतो, इथं ओ आहे आणि यांच्या एकत्रीकरणातून आऊ हा नवीन स्वर तयार होतो. आणि ह्या आऊमुळं जलओघ एकत्र होतात आणि जलौघ हा एक नवीन शब्द आपल्याला मिळतो. तर अशा प्रकारची जी संधी होते त्यालाच वृद्ध्यादेश म्हणतात. मित्रांनो, संधी या प्रकारातील संधीच्या मुख्य प्रकारातील जो उपप्रकार आहे स्वरसंधी, त्यातील आपण 3 प्रकार समजून घेतले: सजातीय, विजातीय आणि वृद्ध्यादेश. ठीक आहे. यानंतरचा 2 जे प्रकार आहेत, यनादेश इतर, आणि दुसरे जे मुख्य प्रकार आहेत व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही सांगत असलेली माहिती, देत असलेली माहिती तुमच्यासाठी उपयोगी आहे, ती तुम्हाला समजते, तर आपण यानंतरच्या भागामध्ये थोडा जास्तीचा भाग घेऊन, थोडासा मोठा भाग घेऊन, किमान 1 तासाच्या जवळपासचा भाग घेऊन आपण जास्तीत जास्त घटक एकाच व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.